करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। राज्यमंत्रीपद मिळताच योगेश दादा कदम यांचा मुंबई येथील पालखी बंगल्यावरती जोरदार स्वागत सोहळा। खेड भाजपमध्ये फूट, मुख्यमंत्र्यांसाठी केलेला नवस फेडताना भाजप पदाधिकारीच गैरहजर। लोटे एमआयडीसीतील दोघे जण होरपळले, चिपळूणच्या लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल। नियंत्रण सुटल्याने टँकर कोसळला जगबुडी नदीत। खेड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य लाईफलाईन फुटली आणि हरणे बंदरात 47 लाखांचे चोरीचे डिझेल जप्त। दापोली पोलिसांची मोठी कारवाई। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील जांभे गावचे सुपुत्र तथा दापोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावरती दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार योगेश दादा कदम यांनी रविवारी 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि सर्वत्र आनंद पसरला। राज्यमंत्रीपद मिळताच आमदार तथा राज्यमंत्री योगेश दादा रामदासभाई कदम यांचा मुंबई येथील पालखी या निवासस्थानी जोरदार स्वागत सोहळा करण्यात आला। यावेळी आमदार योगेश दादा कदम यांनी आपले वडील म्हणजेच रामदासभाई कदम यांना कडाडून मिठी मारली। आई ज्योतिताई कदम यांनी त्यांचे औक्षण करत नजर देखील काढली। त्यानंतर आपल्या दोन्ही चिमुकल्यांना आमदार योगेश दादा कदम यांनी कडेवर घेतलं। पालखी बंगल्यावरती मोठं आनंददायी वातावरण यावेळी पसरलं होतं। आपल्या लाडक्या नेत्याला म्हणजेच योगेश दादांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावली होती। ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने सर्वत्र उत्साह संचारला होता। आमदार योगेश दादा कदम यांच्या रूपाने दापोली मतदारसंघाला तब्बल 49 वर्षांनंतर मंत्रीपद मिळाले, त्यामुळे निश्चितच हा मोठा विजय मानला जातोय। स्थानिक आमदाराला राज्यमंत्रीपद मिळाल्याने खेड, दापोली, मंडणगड या तीनही जिल्ह्यांना आता निश्चितच सुगीचे दिवस येणार असल्याचं स्पष्ट झालंय। विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचं सरकार यावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठात नवस करण्यात आला होता। हा नवस पूर्ण झाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कशेडी मठ येथे जाऊन श्री स्वामींचं दर्शन घेतलं। महाराष्ट्र राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे जाऊन राज्यात महायुतीचं सरकार यावं यासाठी स्वामींना साकडं घातलं होतं आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा देखील व्यक्त केली होती। कालांतराने निवडणुकीचा निकाल लागला आणि कार्यकर्त्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या, त्यामुळे आनंदित झालेल्या या कार्यकर्त्यांनी आज मठात जाऊन बोललेला नवस पूर्ण केलाय। त्यावेळी भाजपाचे खेड तालुका सरचिटणीस शशांक सिंगकर, उदय बोरकर, दिनेश पोपळकर, ओबीसी सेलचे संतोष दोडेकर, युवा मोर्चाचे सुदेश धोत्रे, मिलिंद शिंदे, राहुल कदम, विश्वजित गुजर आणि पदाधिकारी उपस्थित होते। तालुका भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते आज इथे कशेडी येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आहोत। आजचं आमचं येण्याचं कारण असं वैशिष्ट्य असं आहे की निवडणुकी ज्यावेळी होती त्यावेळी आम्ही एक नवस बोललेलो होतो स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी की आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे आणि या संपूर्ण महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये यावं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राज्य सुरळीत चालावं अशी आमची एक इच्छा स्वामी चरणी प्रकट केली होती। आमची इच्छा आज अतिशय आनंदाने आम्हाला आनंद होतोय की ही संपूर्ण जो काही नवस आमचा स्वामींनी पूर्ण केलेला आहे आणि आम्हाला भरघोस म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट आम्हाला यश दिलेलं आहे, महायुतीला यश दिलेलं आहे। त्यामुळे आज आम्ही यांच्या चरणी स्वामी समर्थांच्या चरणी येऊन आमचा नवस आज पारणं फेडलेलं आहे। तर जी काय आम्हाला देवाभाऊंच्या प्रती आमचा निष्ठा आहे, नेतृत्व आहे, याच्याबद्दल आम्ही स्वामींनी आमचं जे काही स्वप्न पूर्ण केलेलं आहे याच्याबद्दल आम्ही स्वामींना गारण जे घातलं होतं ते पूर्ण केल्यामुळे आज आम्ही आमचा नवस फेडण्यासाठी इथे आहोत। आता यांच्या माध्यमातून आमचा स्वामींच्याकडे आम्ही एकच प्रार्थना केली की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खेड तालुक्याचा जेवढा सर्वांगीण विकास करता येईल, तळागाळातल्या सामान्य जनतेचा विकास करता येईल याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत, म्हणून आज इथे आम्ही आलेलो आहोत। दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी असल्याचे चित्र निवडणुकीपासूनच पाहायला मिळते। मात्र आता भाजपामध्ये बिघाडी झाल्याचं समोर येत आहे। देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी केलेला नवस फेडताना खेड तालुका भाजपाचे पदाधिकारी हे गैरहजर असल्याचं दिसून आलंय। याबाबत भाजपाचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी नवस केल्याचं मान्य करत लवकरच तो नवस
फेडण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। मात्र त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून हा नवस फेडल्याचे त्यांना माहीतही नसून त्यांना पुसटशी कल्पना देखील याबाबत नसल्याचं यावरून दिसून आलंय। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। या निमित्ताने खेड शहर शिवसेनेच्या वतीने मोठा जल्लोष देखील करण्यात आला। मात्र यावेळी देखील खेड तालुका भाजपाचा एकही पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळाला नाही। त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी आहे हे पुन्हा एकदा या घटनेवरून उघडकीस आलं। तर कशेडी येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये फेडण्यात आलेला हा नवस यावेळी खेड तालुका भाजपाचे पदाधिकारी यांची गैरहजेरी यामुळे भाजपामध्ये बिघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठकीचं आयोजन केलं असल्याची माहिती देखील खात्रीशीर सूत्रांकडून प्राप्त झाली असून आता पुढे काय ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। खेड तालुक्यातील लोटे MIDC येथे एका रासायनिक कंपनीत काम करणारे 2 कामगार होरपळल्यामुळे त्यांना उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले। हे दोघे जण नेमके कशामुळे भाजले याचं कारण अद्याप अस्पष्टच आहे। सध्या तरी कंपनीत झालेल्या वायू गळतीमुळे हे कामगार होरपळल्याचं बोललं जात आहे। तर MIDC कंपनी प्रशासनाकडून असं सांगण्यात येतंय की थंडीत शेकोटी समोर शेकताना या कामगारांनी शेकोटीमध्ये स्पिरिट टाकल्याने भडका उडून हे दोघे भाजल्याची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। तरी याबाबत अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी या घटनेचे व्हिडिओ सध्या माध्यमांच्या हाती आले। या कामगारांवर आता लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहे। तर या संदर्भात आता चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेत। राधा लवेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या घटनेची माहिती माध्यमांना दिली। पाहूयात काय म्हणतात राधा लवेकर। नमस्कार, मी राधा लवेकर। आज सकाळी 11:30 वाजता पुष्कर कंपनी लोटे येथे गॅस गळती झाली। तेथील स्थानिक व्यक्ती विशाल सावंत म्हणून यांचा फोन आला। त्या प्रकारे मगाशी 4 वाजता मी तिथे जाऊन भेट दिली। प्रभाकर आमरे या व्यक्तींशी माझं बोलणं झालं त्यांच्या ऑफिसला बसून। सर्व पत्रकार देखील तिथे होते। त्यांचं म्हणणं असं की किरकोळ गॅस गळती होती, किरकोळ लागलं गेलंय। त्यांच्या सांगण्याप्रमाणे लाईफ केअर हॉस्पिटल येथे 2 त्यांचे कर्मचारी कामगार ॲडमिट आहेत। हे 2 कामगार आहेत ते UP येथील आहेत। त्यांचं इथे कुटुंब नाही, काही नाही। त्यामुळे ह्यांना म्हणजे ह्यांचा वाली कोण, तर त्या कंपन्यांना आणि तेथील कंपनीमुळे तेथील स्थानिक लोकांना जो काय आज त्रास होतोय तेथे प्रशासनाने आणि तेथील लोकल ह्याच्यानी लक्ष द्यावा आणि अशा ह्या लोकांना ज्यांना वाली नाही त्यांना आम्ही आहोत एवढं नक्की। मुंबई व महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरती अपघात झाल्याची घटना घडली। गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या सिमेंट बल्कर टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर थेट जगबुडी नदी पात्रात कोसळला। यामुळे खेड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे। सुदैवाने या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। हा अपघात बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला। या अपघाताची बातमी खेड शहरात वाऱ्यासारखी पसरली। त्यामुळे जगबुडी नदी पुलावरती हे दृश्य पाहण्यासाठी सकाळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरणे बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे 30,000 लिटर डिझेल सदृश द्रव पदार्थ या नौकेसह जप्त केले असून त्याची किंमत सुमारे 47,62,500 रुपये इतकी असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे। याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरणे बंदर येथे एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी डिझेल सदृश द्रव पदार्थ आणला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावरती त्यांनी 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता हरणे बंदर येथे आपल्या पथकासह धाव घेतली। येथे त्यांना सुफी नाव असलेली मासेमारी नौका आढळून आली। या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या 14 खणांमध्ये सुमारे 30,000 लिटर डिझेल सदृश द्रव पदार्थ आढळून आला। याच नौकेवरती हा द्रव पदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही आढळून आला। या प्रकरणी संशयित वामन कोशीराम रघुवीर वय वर्ष 37 राहणार हरणी, हातीम केसरीनाथ कोळी वय वर्ष 34 आणि दर्शन अनंत कोळी वय वर्ष 35 दोघेही राहणार बोर्डणी रेवस तालुका अलिबाग, संदीप कुमार मिठाईलाल मिसाळ वय वर्ष 32 आणि शिव्य प्रमोद मिसाळ वय वर्ष 19 राहणार
झाफराबाद, जौनपूर, उत्तर प्रदेश यांच्या विरोधात आता विनापरवाना डिझेल यासारख्या जीवनावश्यक आणि ज्वालाग्रही पदार्थांची कोणतीही योग्य ती खबरदारी न घेता मानवी जीवितात धोका उत्पन्न करण्यासाठी होईल अशा रीतीने हाताळणी आणि साठवणूक वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही तक्रार उपनिरीक्षक दत्ता पवार यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या कारवाईत पोलीस उपाधीक्षक आवटी, पोलीस निरीक्षक विवेक आहिरे, उपनिरीक्षक राजकुमार यादव, दत्ता पवार, हेड कॉन्स्टेबल सडकर पंकज पवार तसेच विकास पवार, सुहास पाटील, सूरज मोरे यांनी सहभागी होत ही कारवाई केली आहे। सर्व संशयितांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे हे करतात। दापोली पोलिसांच्या या कारवाईमुळे हरणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात ग्रामीण क्रिकेट काउन्सिल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 7वेचे उद्घाटन बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आलं। यावेळी जीसीसीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदाचे GPL 7 चे सामने नांदगाव येथील कादरी गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आले। विशेषतः खेळाडूंनी सामने खेळावयास येताना घरातून लवकर निघावे आणि वाहतूक नियमांचे पालन करत सुरक्षितपणे सामने खेळण्यासाठी सामन्याच्या ठिकाणी पोहोचावं असं आवाहन जीसीसीच्या अध्यक्षकांकडून करण्यात आलंय। या प्रीमियरचे उद्घाटन फीत कापून आणि श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। बोला। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह आज आपल्या GPL 7चा नांदगावच्या कादरी गार्डन ग्राउंडवर दिमाखात ओपनिंग झाला। अल्हम्दुलिल्लाह माणसं पण मोप होती ओपनिंग सेरेमनीला आणि अल्हम्दुलिल्लाह दोनों टीम पण आता अवेलेबल आहेत। इंशाल्लाह थोड्याच टायमात टॉस होईल आणि मॅचला स्टार्ट होईल। GPL 7 आपला इयत्ताचा 7वा वर्ष आहे। जीसीसीच्या हिशोबाने 2018ला आपला जीसीसीची फॉर्म झाली, त्याच्यानंतर ही 7वा वर्ष आहे। अल्हम्दुलिल्लाह 7 GPL आपली दिमागदार पद्धतीने प्रत्येक वर्षा अलग अलग आणि इम्प्रूव्हमेंट होत चालला आहे आमचा इंशाल्लाह। आणि पुढं पण असाच सगळ्यांच्या क्लबच्या सहकार्याने आणि सगळ्या गावाच्या आणि मेंबरच्या सहकार्याने असाच आमचा ही जी घोडदौड आहे ही अशीच आमची चालू राहील अशी आम्ही अपेक्षा करतो सगळ्यांची। आणि सगळ्यांची एक रिक्वेस्ट आहे सगळ्या ओनरशी त्यानंतर याच्या प्लेयरशी की जो पण येतील त्यांनी येताना जाताना ट्रॅफिकचं भान ठेवो, येताना जाताना रश नाही करवी। आपण यंगस्टर आहो पण येता जाताना आपलं पण एक जीव आहे, आपली घरांची माणसं पण आपलं वाट बघत असतात। क्रिकेट आपल्या जाग्यार आहे, घरातनं निघताना टायमात निघा। मी बार ही तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट करताय की येता जाताना प्लीज येता जाताना ट्रॅफिकचं रूल्सचं सगळ्याचं भान ठेवून या क्रिकेट खेळाला आनंद घ्या। GPL 7 तुमचा ते तुमच्या जीसीसीचा सगळ्या मेंबरचा सगळ्या क्लबचा तुम्ही सगळ्यांनी या आणि एन्जॉय करा। तर गुहागर तालुक्यातील खरे-ढेरे भोसले महाविद्यालय गुहागरमधील 4 प्राध्यापकांना येथील काही संस्थाचालक आणि त्यांनी सोबत घेऊन आलेले 4-5 जण यांनी जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे। 18 डिसेंबर रोजी 8:30 वाजण्याच्या दरम्यान सकाळी हा प्रकार घडला आणि कॉलेजच्या आवारात ही घटना घडली आहे। परीक्षेमध्ये सहकार्य करत नाही या रागातून ही मारहाण झाल्याचं समजतंय। मारहाण करणाऱ्यांमध्ये संस्थाध्यक्ष महेश भोसले, सचिव संदीप भोसले आणि त्यांच्या सोबत असलेल्यांपैकी रोहन भोसले आणि अन्य 4-5 जणांचा याच्यामध्ये समावेश आहे। तर जखमींमध्ये प्राध्यापक गोविंद भास्करराव सानप वय वर्ष 37, प्राध्यापक अनिल शशिकांत हिरगोंड वय वर्ष 37, निळकंठ सकाराम भालेराव वय वर्ष 39, संतोष विठ्ठलराव जाधव वय वर्ष 39 यांचा मारहाण झालेल्यांमध्ये समावेश आहे। जखमींना आता गुहागरी येथील शासकीय दवाखान्यात मेडिकलसाठी नेण्यात आलंय, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। 2 प्राध्यापकांना जबर मारहाण झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सांगितलंय। दरम्यान मारहाण करणाऱ्यांविरोधात गुहागर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून अद्याप कारवाई सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि सुमती आर यांनी राजभवन नागपूर
दापोली येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभात दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी राज्यपाल महोदयांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले आणि उपस्थित सर्व मंत्री महोदय तसेच आमदारांशी आमदार योगेशदादा कदम यांनी संवाद देखील साधला। तर पुढची बातमी ती म्हणजे पुणे या ठिकाणी संपन्न झालेल्या 12th ऑल महाराष्ट्र दिनी तक्रीरी मुकाबला 2024 स्पर्धेमध्ये SM फाउंडेशन एज्युकेशन ट्रस्ट संचलित SM इंग्लिश मीडियम स्कूल चिंचगड या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय। इनामदार ज्युनियर कॉलेज पुणे या ठिकाणी ही स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेसाठी प्रशालेतील इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी आदिबा चौगुले हिने इंग्रजी भाषण स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला। तसेच इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी जमीला चौगुले हिने इंग्लिश भाषेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला। त्याचबरोबर आयशा परकार हिने उर्दू भाषेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला। या विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक केले जात असून या संस्थेचे संस्था प्रमुख कय्यूम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर, शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे तसेच विद्यार्थ्यांसोबत चांगल्या पद्धतीने सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे आता सर्वत्र कौतुक केले जाते। तरी या सर्व विद्यार्थिनींवरती शिक्षक वर्ग, संस्थाध्यक्ष तसेच मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी यांनी त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा दिल्या। MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये 21 डिसेंबर रोजी चित्रकला आणि मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। खेड शहरातील बजमे इम्दादी अशा MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला आणि मेहंदी स्पर्धांचे आयोजन शनिवारी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात आले। स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी 9:30 वाजता हजर राहणे आवश्यक आहे। आपला जेवणाचा डबा आणि पाण्याची बॉटल सोबत आणावी असं सांगण्यात आले। प्रवेश शुल्क प्रत्येकी 30 रुपये राहील। तरी प्रत्येक गटासाठी शाळेकडून फक्त 2 स्पर्धकांना सहभाग दर्शवता येणार आहे। चित्रकला साहित्य सोबत घेऊन यायचे। चित्रकला कागद आयोजकांमार्फत पुरवण्यात येणार आहे। त्याकरता इयत्ता 3री ते 5वी साठी चॉकलेट बंगला, बर्थडे पार्टी आणि 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत माझे स्वप्न, ग्रहाचे संरक्षण, तर इयत्ता 9वी ते 12वी साठी साक्षर भारत, विकसित भारत, शाळांचे रौप्य महोत्सवी उत्सव हे विषय असणार आहेत। रेखाचित्र टेम्पलेट वापरता येणार नाहीये। मेहंदी स्पर्धा फक्त 9वी ते 12वी साठी असून कोण सोबत आणण्याचं सांगण्यात आलंय। एका हाताच्या समोर आणि मागच्या बाजूला मेहंदी काढणे अपेक्षित आहे। तरी पारितोषिक वितरण त्याच दिवशी दुपारी 2 वाजता पार पडेल। प्रथम 3 क्रमांकांना अनुक्रमे 700 रुपये, 500 रुपये आणि 300 रुपये देऊन चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तरी इतरांना सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे। तरी अधिक माहितीसाठी 81 49 63 52 69 किंवा 99 23 68 62 97 किंवा 99 21 87 94 19 यापैकी कोणत्याही क्रमांकावरती संपर्क साधू शकता आणि नोंदणी करू शकता अशी विनंती करण्यात आली आहे। तरी याचा सर्व शाळांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी केलंय।